आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। माडगेळ तालुका झालाच पाहिजे यासाठी चक्रीय उपोषणास सुरुवात। सर्वपक्षीय नेते, विविध संघटना व ग्रामस्थांचा सहभाग। शासनाने दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषण करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा। माडगेळ प्रतिनिधी नेताजी खरात। सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका जत असून जनतेच्या सोयीसाठी जत तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे असून नवीन माडगेळ तालुक्याची निर्मिती होऊन सर्व कार्यालयासह मुख्यालय माडगेळ येथे व्हावे यासाठी माडगेळ ग्राम सचिवालय परिसर येथे आज बुधवारपासून बेमुदत चक्रीय उपोषणास सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ बसले आहेत। डॉक्टरांची निमा संघटना तसेच मेडिकल असोसिएशन व लॅबोरेटरी संघटना या उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा देण्यात आला आहे। यामध्ये जत तालुका विभाजन करून माडगेळ तालुका करावे, तालुक्याची सर्व कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय व इतर सर्व तालुका मुख्यालयाशी संबंधित कार्यालये माडगेळ येथे व्हावीत अशा प्रमुख मागण्या माडगेळकरांच्या आहेत। माडगेळ गाव हे जत पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाण असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार, जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी भाजीपाला, शेळ्यांचा मेंढ्यांचा बाजार, सुसज्ज ग्रामीण रुग्णालय, सब पोस्ट ऑफिस, कृषी मंडल कार्यालय, पोलीस आउट पोस्ट, महसूल मंडळ कार्यालय, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, अनेक पतसंस्था, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी 1, तालुक्यातील एकमेव प्लास्टिक विघटन व संकलन केंद्र अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत। माडगेळचे इतर गावांशी सलोख्याचे संबंध असून कोणत्याही गावाशी धार्मिक व वैचारिक विदुष्टता नाही। राज्य महामार्गावर वसलेले गाव असून उत्तम दळणवळणाची सोय व कार्यालयासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे। त्यामुळे जत तालुक्याचे विभाजन करून माडगेळला स्वतंत्र तालुका जाहीर करा अशी मागणी माडगेळमधील सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना, शेजारील गावातील ग्रामस्थ यांनी केली आहे। या चक्री उपोषणास माडगेळच्या सरपंच अनिता माळी, उपसरपंच बाळासो सावंत, विठ्ठल निकम, सोमन्ना हाके, लिंबाजी माळी, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, प्रदीप करगणीकर, निंगाप्पा कोरे, डॉक्टर शेखर हेट्टी, डॉक्टर चंद्रमणी उमराणी, डॉक्टर प्रदीप शिंदे, भाजपा वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सार्थकदादा हिट्टी यांच्यासह निमा संघटनेचे पदाधिकारी वनप्पा माळी, जनसुराज्याचे नेते मारुती कोरे, प्राध्यापक विजय हाके, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कामण्णा बंडगर, एकनाथ बंडगर, अशोक गोरड, डॉक्टर प्रकाश सावंत, गुड्डापूरचे गणी मुल्ला, आसंगीचे गिरीश सरजे यांच्यासह मेडिकल व लॅबोरेटरी असोसिएशनचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा। येणाऱ्या 2 दिवसात शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास शासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा माडगेळ ते मुंबई विधान भवन पायी दिंडी काढण्याचा आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे। लोकधारा माडगेळ प्रतिनिधी नेताजी खरात। 15 ते 20 डॉक्टर्स बाहेर गावून आलेले आहेत। जे डॉक्टर्स आहेत 15 ते 20 केमिस्ट आहेत। प्रचंड मोठे मेडिकल या ठिकाणी आहेत। हा नॅशनल हायवे जो आता सीसी मध्ये कन्वर्ट होणार आहे, हा एवढा मोठा हायवे हा आपल्या गावाच्या मधोमधी जातोय आणि प्रचंड वाहतूक म्हणजे आंतरराज्यीय एसटीची सेवा ह्या मार्गावरून जाते। त्या ठिकाणी हैदराबाद असू दे किंवा कर्नाटकमधल्या काही राज्यांमध्ये, कर्नाटकमधल्या काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आपण प्रवास करू शकतो। गाड्याच्या स्टँडवर जरी आपण उभारलो तरी आपण हैदराबादमध्ये निवांत पोहोचू शकतो। अशा पद्धतीचं वाहतूक हे आपल्या गावावरून जाते। त्यामुळे मला प्रशासनाला थोडं आश्वस्त करायचं आहे की खरोखर ही जी आमची मागणी आहे ही आपण भौगोलिकरित्या विचार करून तुम्ही आपण तशी काढले, संकला केलं, उंडीला केलं, त्याबद्दल आम्हाला काही दुर्मत नाही। तुम्ही करा, तो तुमचा अधिकार आहे। परंतु माडगेळला तुम्ही केंद्रबिंदू मानून खरोखर जर तालुक्याचा आणि पूर्व भागाचा जर विकास व्हायचा असेल तर माडगेळ तालुका केल्याशिवाय त्या ठिकाणी गत्यंतर नाही आहे। मला सांगायला आनंद आहे की येत्या 2-3 वर्षांमध्ये आपल्या गावचे सरपंच
भाजमाई सावकार आणि लिंबाजी सावकारनी अतिशय स्वतःचं लक्ष घालून अतिशय बाबा 12 तास जनतेसाठी काम करून ह्या गावाचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी त्यांनी बदललेला आहे. त्याच्यामुळे गावामध्ये कुठल्याही तंटा नाही आहेत, कुठल्याही मतभेद नाही आहेत, कुठलेही मनभेद नाही आहेत. त्यामुळे ह्या नेत्यांनी काय केलं, त्या नेत्यांनी काय केलं, अगोदरच्या पुढाऱ्यांनी काय केलं, हा विषय आता काढत बसायचा काही अर्थ नाही आहे. आपली काय मागणी आहे त्याच्यावर आपण आता ठाम राहिलं पाहिजे. आनंदाची बाब आहे की आजूबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा आपल्याला सपोर्ट आहे. गोळावडे असू दे, गुटापूरची लोक आलेले आहेत, भोसपूरची लोक आलेले आहेत, बऱ्याच गावाच्या लोकांचा आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट आहे. आणि हे 12 रुपये आपण घेऊन त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे आपल्या जे काही या 4-5 महत्वाच्या मागणी आहेत त्या राज्य शासनाच्या माध्यमातून असू देत, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असू देत, त्या 100% त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तो हे उपोषण असंच चालू राहील. मला ह्या उपोषणाला मी सपोर्ट करते. ह्या सभाने मी ह्या गावचाच आहे, त्यामुळे ह्या उपोषणामध्ये मी सामील व्हायला आलेलो आहे. पण मला माझं आव्हान आहे की आजूबाजूची जे काही खेडी गावं आहेत, आपण बघतोय आठवड्याचा एवढा मोठा बाजार ह्या गावामध्ये होतोय पाहिजे. याकरिता माडगाव ग्रामस्थ त्यासोबत आजूबाजूच्या पंचकृषीतून या माडगाव तालुका झाला पाहिजे यासाठी जमलेले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, तरुण सहकारी, खऱ्या अर्थानं माडगाव हा तालुका झाला पाहिजे हा बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. मला वाटतंय, मला आठवतंय की कैलासवासी शिवबा माई साहेबांच्या गाडीवरती त्या ठिकाणी पिवळ्या अक्षरामध्ये रेडियममध्ये लिहिलं होतं की माडगाव तालुका झालाच पाहिजे. ते आम्ही लहानपणापासून बघतोय आणि ते आता सत्यात उतरायचं काम हे आपण लोकांनी त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रचंड मोठा आहे. आपल्याला जर माहित असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणून जत तालुक्याला ओळखलं जातं. 160हून अधिक खेडे ह्या एका जत तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळं खरोखर तालुक्याचा जर विकास व्हायचा असेल, प्रत्येक घटकांना न्याय मिळायचा असेल तर तालुक्याचं विभाजन होणं हे तितक्याच अर्थानं गरजेचं आहे. आज माडगावचा जर आपण विचार केला, बाबा माडगावच का तालुका झाला पाहिजे, बाकीचे लोक गावातले लोक म्हणतील की लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.